गावाकडे आल्यानंतर दिवस कसा जातो ना अजिबात काय कळत नाही, कारण सगळीजण बोलायला वगैरे असतात आणि इतका टाइमपास होऊन जातो ना, पोरांनी पण खेळायला एक मस्त असं वाटतं. तर सकाळी सकाळी मी इथं आंबं काढायला घेतलेलं होतं. घराच्या साईडलाच आंब्याचं झाड आहे आणि ते जाता येताना आम्ही आंबं पिकलेत का नाही, पिवळा झालाय की नाही असं सारखं नजर लावत असतो. मग एक दोन जरी पिकलेलं असलं आंबं ना, ते मग ते असं काढून घेतो. पीस सगळं काढलेलं आंबं ना पिकट टाकलं आणि त्याच्यानंतर जे काही केसर आंबं पिकलेलं होतं ना ते विकायला ठेवायचं होतं, कारण इतकं ह्या वर्षी आंबं लागलेलं होतं ना. घरामध्ये खाऊन पण म्हणजे विकायला ठेवण्यासाठी पण भरपूर आंबं निघलेलं होतं. आंबं वगैरे विकायला ठेवलं, दुपारचं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही डंकामध्ये गेलेलो चटणी काढण्यासाठी. तर पूर्ण उन्हाळा गेला, चटणी काही झालंच नव्हती तनिषची शाळा असल्यामुळं. आता म्हटलं चला पटकन आबाळ वगैरे येते, पाऊस वगैरे पडतो, त्यामुळे म्हटलं अगोदर चटणी करून घ्यायची. चटणी करून आणली घराकडे आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला ना वॉकिंग करण्यासाठी दोघीजण गेलेलो होतो. थोडं शेतात वगैरे फिरलं, कारण आता शेतामध्ये काहीच नाही, पाऊस पडल्याशिवाय ना पेरणी वगैरे नसते. तिथून मग येताना शेवग्याचा पाला भाजी करण्यासाठी आणला. घरी आल्यानंतर ना भाजीपाला आणलेला होता ते सगळं ठेवलं, त्याच्याबरोबर भेळ आणि वडापाव मस्त खाऊन घेतली. त्याच्यानंतर मग इथं तनिषला थोडंसं अभ्यासला बसवलं होतं, कारण मराठी पुस्तक त्याला वाचता येत नाही म्हणून त्याला वाचायला आलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.